रेल्वे बाह्य वळण प्रकल्प रद्द करा म्हणून महिला आंदोलनकर्त्यांनी फेकल्या बांगड्या. गंगाखेड येथील रेल्वे वळण रस्त्याचा प्रश्न गंभीर. महाराष्ट्र परभणी एक संवाददाता रमेश मुलगीर. अनावश्यक गंगाखेड रेल्वे बाह्य वळण प्रकल्प रद्द करा म्हणून महाराष्ट्र राज्य किसान सभा यांच्या वतीनं बाधित शेतकरी आणि प्लॉट धारकांनी दिनांक 30 जून रोजी उपविभागीय महसूल कार्यालयात आक्रमक भूमिका मांडली. महिला आंदोलन कार्यकर्त्यांनी बांगड्यांचा हार रिकाम्या खुर्चीला घालण्याचा प्रयत्न केला. मागणी आक्रमक भूमिकेत मांडली आणि हे आंदोलन ॲडव्होकेट माधुरीताई क्षीरसागर यांच्या नेतृत्वाखाली केले. यावेळी तहसीलदार यांना मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले. महाराष्ट्र राज्य किसान सभा परभणी यांच्या वतीनं गंगाखेड रेल्वे बाह्य वळण रस्ता रद्द करा म्हणून गेल्या 8 दिवसांपासून उपविभागीय महसूल कार्यालयासमोर बेमुदत धरणे आंदोलन सुरू आहे. दरम्यान या प्रशासनाने या आंदोलनाची दखल गांभीर्याने घेतली नसल्याने मंगळवार रोजी आंदोलनकर्ते संतप्त झाले. या आंदोलनात मोठ्या संख्येनं बाधितधारक महिला होत्या. मागण्यांचे निवेदन उपविभागीय कार्यालयात देण्यासाठी गेले, मात्र उपविभागीय महसूल जीवराज डापकर कार्यालयात उपस्थित नसल्याने संतप्त महिलांनी रिकाम्या खुर्चीला बांगड्यांचा हार घालण्याचा प्रयत्न केला. दरम्यान उपविभागीय महसूलचे जबाबदार अधिकारी यांनी रिकाम्या खुर्चीला बांगड्यांचा हार घालताना महिलांना रिकाम्या खुर्चीजवळ येण्यास मज्जाव करत महिलांसोबत उद्धट भाषा वापरली. यामुळे महिला अधिकच संतप्त झाल्या. अधिकारी आणि आंदोलनकर्ते यांच्या बाचाबाचीचे स्वरूप निर्माण झाले. संतप्त आंदोलनकर्त्यांचे म्हणणे जाणून घेण्यासाठी तहसीलदार उषा किरण शृंगारे या कार्यालयात आले. त्यांनी आंदोलनकर्त्या महिलांचे म्हणणे ऐकून घेतले. यावेळी तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले आणि या निवेदनात अनावश्यक रेल्वे बाह्य वळण रस्ता रद्द करा यासह विविध मागण्यांचे निवेदन दिले. धरणे आंदोलनापासून उपविभागीय महसूल कार्यालयापर्यंत जाताना प्रशासनाच्या मुजूर भूमिकेचा निषेध करत रेल्वे बाह्य वळण प्रकल्प रद्द करा म्हणून घोषणाबाजी केली. उड्डाणपूल होत असताना रेल्वे बाह्य वळणाची आवश्यकता नसून केवळ कंत्राटदाराला जगवण्यासाठीचा हा प्रयत्न असल्याचा आरोप केला. यावेळी कॉम्रेड माधुरीताई क्षीरसागर, गोपीनाथ भोसले, ओमकार पवार, योगेश फड यांच्यासह बाधित शेतकरी महिला, शेतकरी पुरुष, बाधित प्लॉट धारक, निवासीधारक महिला पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते. आणि कलेक्टरांपुढे कैफियत मांडल्यानंतर खूप जकारता केला तर त्याला थंड करण्यासारखं कलेक्टर म्हणले तात्काळ मीटिंग घ्या. आम्ही खूप झालं मीटिंग घेतली, बरोबर आहे. आपण आक्षेप दाखल केले, परंतु त्या आक्षेपाचा 1 दिवसात त्यांनी निकाल लावला. म्हणजे वरिष्ठांनी सांगितलं म्हणून काहीतरी केल्यासारखं दाखवायचं. जनतेचं गाऱ्हाणं आम्ही ऐकलं का ऐकलं आणि करायचं ते केलं. अशा प्रकारचा एक शोट आम्ही कोणाला मोजित नाही. आम्ही इथले मालक आहेत. असा जर तुमचा दृष्टिकोन असेल तर तुम्हाला ठेवल्याशिवाय आम्ही राहणार नाही. या देशाचे आम्ही मालक आहोत, या जमिनीचे आम्ही मालक आहोत, बरोबर आहे. त्यामुळं इथं जी मालकशाही सुरू झाली आहे, सत्ताधारी पक्षापासून, आमदार खासदारांपासून या संबंध अधिकाऱ्यांची, जणू काय ते आपले मालक आहेत आणि ते आपले नोकर आहेत. आपण मालक आहोत, बरोबर आहे. आपण मालक आहोत. आपल्या टॅक्सवर यांचे पगार होतात. आपण साधं मीठ जरी घेतलं तरी त्याचा टॅक्स देतो, त्याच्यावर यांचे लाखोचे पगार चालू आहेत. त्यामुळे एक लक्षात घ्या, यांची भीती अजिबात बाळगायची नाही. त्यांना पायाखालीच ठेवलं पाहिजे, टाचे खालीच ठेवलं पाहिजे. अशा पद्धतीने आपल्याला भूमिका असली पाहिजे. नाही तर साहेब अजिबात त्या पद्धतीने बोलायचं नाही. कारण आज आम्ही बघितलं कलेक्टरनं तरी मीटिंग का ठेवली. आम्ही कलेक्टरला दाखवलं या डापकर साहेबांनी त्यांच्या नातेवाईकांना किती मावेजा दिला आणि साध्या शेतकऱ्याला किती मावेजा दिला. अरे ही खुर्ची मॅजिस्ट्रेटची खुर्ची आहे, बरोबर आहे. डिव्हिजनल मॅजिस्ट्रेट केसेस चालतात तिथं. त्या न्यायालयाच्या पदाची आब राखत नसतील तर त्या खुर्चीतनं बाहेर खेचून काढू एवढ्या दम आहे.
जिथं न्याय करत नाही त्या खुर्चीवर बसण्याचा अधिकार नाही. आमच्या कार्यकर्त्यांनी मागणी पण केली होती पुढची, बरोबर आहे.